झी 24 तास एक पाऊल पुढे। चौकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। निखिल, या तीनही अवैध धंद्यांचा आपण पर्दाफाश केलेला आहे। काय नेमकं घडतंय अहमदनगरमध्ये? हा नक्कीच भूषण, काल ज्यावेळेस माहिती कळली त्यावेळेस सगळं समजलं की सरळ कोतवाली पोलीस स्टेशनच्या बॅक साईडला म्हणजे पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागूनच भर दिवसा खुल्या मटका सुरू आहे। ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस मात्र तिथं पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा मटका खेळायला होत्या आणि कॅमेरा पाहून मात्र त्यांची एकच तारंबळ उडाली। त्यानंतर सुद्धा तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एका छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा पत्त्याचे क्लब सर्रास सुरू आहेत, जुगार सर्रास सुरू आहे। आणि एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांना बोललो त्यावेळेस त्यांनी तर सांगितलं की अशा प्रकारचे धंदे सुरू नाहीयेत, परंतु ज्यावेळेस आपण त्यांना आपल्याकडची दृश्य दाखवली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर माहिती घेऊन कारवाई करू। मात्र अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा ही स्थापन करण्यात आली ती केवळ अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यात यावं। मात्र खुलेआम आणि भर दिवसा हे धंदे सुरू असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखांचं वचक आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि हे दिवसाचं झालं, रात्री तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस लोक हे ट्रक चालकांची आणि विशेष करून पर राज्यातल्या ट्रक चालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उकळण्याचे काम करत आहेत। त्यामुळे आता या पोलिसांचा वचक कोणावर आहे असा प्रश्न निर्माण होतोय। गृहमंत्री आर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अवैध धंदे चालतील त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करावी। मात्र या आदेशाचं सर्रासपणे उल्लंघन झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। भूषण, खरं निखिल, आणि ज्या प्रकारे रात्रीची टोल वसुली सुरू आहे अहमदनगरमधून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून, या टोल वसुलीसाठी पोलिसांनी अधिकृतरित्या पावती पुस्तक छापल्याचं दिसतंय। नक्कीच भूषण, त्यांनी ऍक्च्युअली खरं पाहायला गेलं तर त्यांची ड्युटी सुद्धा नाहीये, ड्युटी नसताना सुद्धा ते त्या ठिकाणी जाऊन टोल वसुली करतायत। त्यांनी एक कार्ड छापलंय, त्या कार्डमध्ये त्यांनी महिन्याचा कालावधी दिलाय आणि एकदा पैसे घेतले तर हे कार्ड दाखवून त्यांना जातंय। मात्र हे सर्रासपणे अवैध आहे हे त्या ठिकाणी दिसून येत आहे। भूषण, खरंय, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। जसं तुम्ही सांगताय निखिल की तोफखाना पोलीस ठाणा असेल किंवा कोतवाली पोलीस ठाणा असेल, या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जवळपास आपण म्हणूया हद्दीला लागून मटक्याचे आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत। तर रात्री पोलिसांकडून ट्रक चालकांकडून पैसे वसूल केली जाते, पोलीस हे करतायत। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। उपाधीक्षक घुगे सध्या आपल्या सोबत आहेत अहमदनगरचे। घुगे साहेब, काय सांगाल? हे सगळे अवैध धंदे सुरू आहेत, झी 24 तास कडेची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत, हे सरळ सरळ दिसतंय। असं असताना हे अवैध धंदे का सुरू आहेत नगरमध्ये? नाही, निश्चित हे आपले दृश्य आपण घेऊन ती चौकशी करून निश्चित एसपी साहेबांमार्फत त्यांच्यावर कारवाई करू आणि कुठलेही अवैध धंदे चालणार नाहीत याची दक्षता घेऊ। नक्कीच घुगे साहेब, आपण आता हे आश्वासन देत आहे की यापुढे अवैध धंदे हे सुरू राहणार नाहीत। मात्र यापूर्वी किंवा याच्या आधी काही विशेष खबरदारी आपल्याकडनं घेतली गेली होती, जसं भरारी पथक असेल किंवा अशा स्वरूपाची काही कारवाई करण्यात आली होती? निश्चित एक महिन्यापूर्वी मी माझ्या मार्फतीने कारवाई केलेली आहे, एसपी साहेबांच्या पातळीवर सुद्धा कारवाई केलेली आहे अवैध धंद्यावर आणि निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल। नक्कीच, आता आपण बघतोय की सरळ सरळ ट्रक चालकांकडून पैसे वसूल केले जात आहेत, रितसर पावत्या दिल्या जात आहेत, महिन्याभराचा पास दिला जातोय किंवा जुगाराचे अड्डे सुरू आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीला लागून। जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल का? निश्चित होईल। आपली क्लिप आम्ही उपलब्ध करून घेऊ आणि त्या क्लिपच्या आधारे आणि इतरही माहितीच्या आधारे कारवाई करू। धन्यवाद घुगे साहेब, आमच्याशी बोललात त्याबद्दल। उपाधीक्षक श्याम घुगे आपल्यासोबत होते अहमदनगरचे। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। झी 24 तासची दृश्य पोलीस प्रशासन पाहणार आहे आणि त्या दृश्यांमध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती कारवाई केली जाईल। यापुढे अवैध धंद्यांना नगरमध्ये थारा राहणार नाही, हे आश्वासन घुगे यांनी दिलेलं आहे। झी 24 तास कडची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। महिन्याभराचा पास पोलीस ट्रक चालकांना देतात, अवैधरित्या ही टोल वसुली पोलिसांकडनं सुरू आहे। तर खुल्या मटक्याचे अड्डे, जुगाराचे अड्डे नगरमध्ये सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हे मटक्याचे अड्डे आणि जुगाराचे अड्डे पोलीस स्टेशनच्या हद्दीला लागून आहेत। मात्र आता उपाधीक्षक घुगे यांनी हे स्पष्टपणे आश्वासन दिलंय की यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।